4 तालुक्यांसाठी ओमप्रकाश मंत्री यांची बिनविरोध निवड, माहेश्वरी समाज संघटनेत नवा उत्साह। अकोला जिल्हा सभेअंतर्गत ग्रामीण अबाबाब, अकोला, पातूर, बाळापूर, बार्शी, टाकळी या 4 तालुक्यांच्या माहेश्वरी समाज संघटनेची निवडणूक प्रक्रिया उत्साहात आणि पूर्णपणे बिनविरोध पार पडली। स्वामीनारायण मंदिराजवळील हेडा ॲग्रो एजन्सीज गीतानगर येथे आयोजित सभेत ही निवडणूक पार पडली। या निवडणुकीत ओमप्रकाश कमलकिशोर मंत्री सालपी यांची 4ही तालुक्यांसाठी तालुका अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याने समाजात समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमुखाने त्यांना संधी दिली। निवडणूक प्रक्रिया अकोला जिल्ह्याचे मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट प्रवीणजी राठी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, तर जिल्हा पर्यवेक्षक राजेशजी सोमानी यांच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पूर्ण झाली। आगामी 2026 ते 2029 या कार्यकाळासाठी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत डॉक्टर नंदकिशोर कलंत्री उपाध्यक्ष, गणेशलाल हेंडा सचिव, सीए कृष्णा मालानी अर्थमंत्री, शिवलाल डागा सहसचिव आणि पंकज पनपालिया संघटन मंत्री यांचा समावेश आहे। याशिवाय विविध गावातील प्रतिनिधींना कार्यसमितीत संधी देण्यात आली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र भन्साली, वरिष्ठ उपाध्यक्ष शैलेश तोष्णीवाल, जिल्हा मंत्री पुरुषोत्तम पनपालिया तसेच समाजातील मान्यवरांनी उपस्थित राहून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। ओमप्रकाश मंत्री यांच्या निवडीमुळे 4ही तालुक्यांमध्ये संघटन अधिक मजबूत होईल, समाजातील विविध प्रश्नांना वेग मिळेल आणि युवकांना नेतृत्वाची नवी दिशा मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।